नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज आम्ही चाललेलो आहोत कर्जतला. मी आणि राकेश अर्ध्या रस्त्यात चाललेलो, तर राकेशच्या डोळ्यात कचरा गेला, तर आम्ही स्कूटी थांबवलेली आणि त्याला मी माझा चष्मा देत होती, पण त्याच्याकडे पण होता चष्मा. आणि त्याच्यानंतर आम्ही कर्जतमध्ये पोचलेलो. कर्जतमध्ये नाक्यावर पोचलेलो आहे. बघा कसं विठ्ठलाची किती मोठी मूर्ती आहे, एकदम मस्त वाटत होती. तर मी त्याचा व्हिडिओ काढला आणि आम्ही जे क्लिनिक होतं तिकडे चाललेलो. तर फायनली आम्ही क्लिनिकजवळ पोचलेलो आणि मी आतमध्ये गेले. तिथे मी नंबर लावत होती माझा, राकेश व्हिडिओ काढत होता. 1 नंबर होता, त्याच्यानंतर माझा नंबर होता. आणि हा हाडांचा डॉक्टर आहे. माझ्या घशामध्ये असा अडकल्यासारखं वाटते सारखं. तर मी डॉक्टरकडे आलेले, म्हणलं बघूया एक्सरा काढून. तर मी बसलेली, जास्त कोण नव्हता पेशंट वगैरे, फक्त आमचाच नव्हता नंबर. आणि आता माझा नंबर येणार होता. तर मी तिथे उभी राहिलेली, कारण तिथे पेशंट होते, ते बाहेर निघाले. तर मी गेले डॉक्टरच्या केबिनमध्ये आणि डॉक्टर मला विचारत होते की काय होतं आहे. तर मी डॉक्टरांना सांगत होती की असं मला वाटते की माझ्या घशात काहीतरी अडकलं आहे. म्हटलं खूप दिवस झाले, म्हटलं तसंच वाटतं आहे मला. तर डॉक्टर मला बोलले की बस इथे. गेल्या वेळेस पण या डॉक्टरांकडे आलेले आणि ते माझं घसा चेक करत होते आणि मला ते थुंकी गिळायला सांगत होते का थुंकी गिळताना त्रास होतो का. तर मी त्यांना बोलत होती की नाही होत मला थुंकी गिळताना त्रास. आणि ते चेक करत होते माझा घसा. आणि पाठीमागे पण बॅक साईड मी चेक करत होते की मग त्या बॅक साईडला पेन होतं आहे का. तर मी बोलली की नाही होत बॅक साईडला पेन. तर ते चेक करत होते. त्याच्यानंतर मी त्यांना बोलली की म्हणलं मला एक्सरा काढायचा आहे, माझ्या मनात जी शंका आहे मला ती घालवायची आहे. तर त्यांनी मला एक रिसिट लिहून दिली आणि ते बोलले की ते जा आणि एक्सरा काढा. तर मी आलेले तिथे एक्सरा काढायला, बघा. आणि मी गेलेले एक्सरे रूममध्ये. तर ती माझे डिटेल्स घेत होते सगळं, की काय होतं आहे. आणि माझं सगळं नाव वगैरे, एज सगळं ते विचारत होते. सगळे माझे डिटेल्स घेत होते ते. मला भीती वाटलेली, कारण मी कधी एक्सरे काढला नाही, त्याच्यामुळे मी घाबरत होते. आणि मी राकेशला बोललेले की म्हणलं राकेश माझा व्हिडिओ काढ. तर तो मला बोलत होता की पाय सरळ ठेवा आणि हात एकदम मुठ्ठी बंद करून ठेवा. तर मी ते मुठ्ठी बंद करून ठेवलेले आणि हात एकदम सरळ ठेवलेले. आणि त्याच्यानंतर त्याने लाईट बंद केली आणि मला नंतर ते बोलले की मान वरती कर. तर मग मी मान वरती करत होते. ते मला एकदम स्ट्रेट ठेवत होते, बोलते असेच राहा, हलवू नको. तर मान मी वरती केली आणि ते माझे एक्सरे घेत होते. मला खूप भीती वाटत होती, म्हटलं काय एक्सरा काढल्यावर काय होतं आणि काय नाही. ते पूर्ण चेक करत होते, कारण एक्सरे रॉंग नाही यायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्यांचा स्टेट ते सेटिंग करत होते काहीतरी. ते मला एकदम पूर्ण मान वरती करून मी राहिलेले, खूप दमलेले. आणि त्याच्यानंतर पूर्ण एक असा स्टँडिंग एक्सरा घेतला माझा, एक झोपून घेतला आणि एक असं स्टँडिंग एक्सरा घेतला मानवरती करून. आणि हात मला पाठीमागे करायला सांगितलेले, बोलतो हात पाठीमागे धरून ठेव आणि मान एकदम टाईट असं वरती कर पूर्ण.
आणि एकदम स्ट्रेट राहा असे बोलत होते ते. तर मी तशीच एकदम स्ट्रेट उभी होती मानवरती करून आणि ते एक्सरा काढत होते. तर मला तसंच राहायला सांगितलेलं आणि मी तशीच उभी होती. पूर्ण मानाला कळ लागलेली माझ्या. सो फायनली एक्सरा काढलेला आणि बघा मानेत हसायला येत होतं. आणि नंतर रिपोर्ट जेव्हा नॉर्मल आला तेव्हा आम्ही डीमार्टमध्ये आलो. म्हणलं रुद्राला आलू टिक्की घ्यायची होती, त्याच्यामुळे आम्ही डीमार्टमध्ये आलेलो. कारण ती पूर्ण कर्जत आम्ही फिरलो पण आम्हाला कुठे भेटली नाही. तर त्याच्यामुळे आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आणि माझी पर्स जमा करायला सांगितलेली त्यांनी. तर मी ती पर्स जमा करत होती. म्हणजे त्यांच्या पर्स असतात त्या पर्स देतात ते लॉक करून. तर तिथे लॉक करून ते मला पर्स देत होते आणि ती घेऊन आतमध्ये जायचं होतं. तर आम्ही आता ती घेतलेली आणि आम्ही आतमध्ये चाललो. सो आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहोत डीमार्टमध्ये. आणि राकेश मला बोलत होता की अलाउड नाही फोन, तरी मी व्हिडिओ काढत होती. आणि आलू टिक्की आम्हाला दिसली नाही, आम्ही एक आलू टिक्की घेतली. सो मला खूप आवडते आलू टिक्की, त्याच्यामुळे आम्ही गेलेलो डीमार्टमध्ये. आणि सानूला एक चप्पल पण घ्यायची होती, त्याच्यामुळे आम्ही चप्पल पण घ्यायला गेलेलो. तर आम्हाला एक चप्पल आवडली आणि ती आम्ही घेतली पण. आणि राकेशने एक आईस्क्रीमचा डबा घेतलेला. सो एवढं काही बिल नव्हतं झालं. सो फायनली आम्ही म्हणलं जाता जाता ऊसाचा रस पिऊया मस्तपैकी आणि आम्ही घरच्या दिशेने चाललो. बाय.